महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर होते। विविध ठिकाणी त्यांचा दौरा होता। त्याचबरोबर गोल क्लब येथे त्यांनी आभार प्रदर्शनचा कार्यक्रम होता। अनेक शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर या आभार प्रदर्शन विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे सेनेला चांगला भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिल्यामुळे आता आपल्याबरोबर तालुका प्रमुख जे आहेत संपत काळे हे देखील आता यांच्या असंख्य कार्यकर्ता घेऊन ते इथं आले होते। काही लोकांनी देखील प्रवेश केला होता। काय सांगाल, आज साहेबांची सभा झाली, कसं वाटतंय? आज या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची जी सभा झाली, ही सभेला शिवसेनेचे या मैदानावर अतिशय भव्य आणि दिव्य महिला आणि बंधूंनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी, मनसे, उभाटा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला। आमच्या इगतपुरी तालुक्यातून मनसेचे एकनाथ गायकर, डावखर, रुक्मिणी डावखर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला। निश्चितपणे शिवसेनेचं उज्ज्वल भवितव्य आहे। शिंदे साहेबांवर जनतेचा विश्वास आहे आणि शिंदे साहेबसुद्धा त्या विश्वासाला पात्र झाले। अशा आभार दौऱ्यासाठी शिंदे साहेब इथं उपस्थित झाले आणि जनतेने त्यांचं स्वागतही केलं, कौतुकही केलं आणि त्यांनी सुद्धा जनतेचं आभार मानले। काय सांगाल, तुम्ही आज प्रवेश केलाय, काय तुमच्या भावना? मी गेल्या 18 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत असताना आज मी गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेब यांचं काम बघत असताना आज त्यांच्या काम बघून मी प्रेरित होऊन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करून मी शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला। माझ्याबरोबर देवीदास गायकर, गणेश माणुसकर, सर्व माझे जे सहकारी असतील त्यांनी प्रवेश घेतला, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझा प्रवेश घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मामांचं सहकार्य मला जरूर राहील याच्याबद्दल शंका नाही। एवढं बोलतो मी थांबतो। किती लोकांनी टोटल प्रवेश घेतलेला? कमीत कमी माझ्याबरोबर 10 लोकांनी प्रवेश घेतलेला आहे। बरं, काय सांगाल तुमच्या भावना? आम्ही इगतपुरी शहरातून माजी नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी यांनी सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश केला। सर्व बघून, शिंदे साहेबांचं काम बघून यांनी प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर 70-75 कार्यकर्ते होते आणि सगळे उभाटातून आज शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि ह्याच प्रेरणेने आम्ही अजून घर तिथे शाखा पोचवण्याचं काम करू, ही सर्वांमध्ये आम्ही कामाला जोमाने भिडलो आहे। नक्कीच आता ह्या नगरपालिकेमध्ये आम्ही भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो। इगतपुरी तालुक्यातील जे मनसेचे पदाधिकारी होते त्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। नजोड मराठीसाठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक।